राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या। 15 राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या, थेट खात्यात पैसे जमा। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील 4,500 रुपये एकदाच येण्याची शक्यता आहे। तर विजेचे स्मार्ट मीटर बसविले जाणार नाही, ॲपवर दर तासाला विजेचा वापर तपासता येणार। कडाक्याच्या थंडीचा केळीला फटका, चरका आणि करपा रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादनामध्ये घट येणार। आर्थिक फटका बसणार असल्याने शेतकरी वर्ग हवालदिल। अद्यापही शेतकरी सन्मान योजनेपासून 6.5 लाख शेतकरी वंचित राहणार, राज्य सरकारची कबुली। धान उत्पादक शेतकरी खरीपांच्या बोनसपासून वंचित, धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांसंबंधी माहिती पुरवण्याचे पणन विभागाकडून आवाहन। दिव्यांगांचे शुभमंगल, थेट बँक खात्यात जमा होणार 2.5 लाखांचा आहेर। आता इतके अनुदान मिळणार। दिव्यांग अव्यंग विवाह 1.5 लाख रुपये अनुदान, तर दिव्यांग विवाह 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान सरकार देणार। गव्हावर रोगांचा प्रादुर्भाव, उत्पादन घटणार। गव्हाला 2,300 ते 2,600 रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे। शेतकरी राजा आता होणार चिंतामुक्त, सौर कृषी पंपांच्या तक्रारीसाठी महावितरणाचा डिजिटल हातभार। धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा, आधारभूत धान खरेदी नोंदणीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली। आशिया खंडातील कांद्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लालसगाव बाजार समितीत लाल कांद्यांची आवक प्रचंड प्रमाणामध्ये वाढल्याने दरामध्ये घसरण सुरू झाली। गेल्या आठवड्यातील तुलनेत लाल कांद्यांच्या सरासरी दरामध्ये 775 रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली। सौर कृषी पंप योजनेत शेतकऱ्यांची फसवणूक, वर्क ऑर्डर बदलून सौर ऊर्जा कृषी पंप बसवण्याची तारीख लांबणीवर, व्यथा शेतकऱ्यांची। जिल्ह्यामध्ये रोहितच्या 42% मजुरांची ई-केवायसी अद्यापही बाकी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 3,34,000 सक्रिय मजूर आहेत। ई-केवायसी नाही तर पगार देखील नाही। अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपासून शिदोला येथील शेतकरी वंचित, जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट। यंदा रब्बी हंगामात गहू पिकाला जास्त पसंती, 2,500 रुपये यंदा गव्हाला बाजारामध्ये प्रति क्विंटल दर मिळाला होता। 2025च्या खरीप हंगामात मालेगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। अतिवृष्टी मदतीपासून शेतकरी वंचित आहेत। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। हरभऱ्याच्या भाजीला बाजारामध्ये मोठी मागणी, शेतकऱ्यांचा दुहेरी उत्पादनामध्ये दिलासा, प्रति किलो 80 रुपये दराने विक्री होत आहे। पीक विमा नुकसान भरपाईसाठी आता ई-पीक पाहणी बंधनकारक, 15 जानेवारी 2026 पर्यंत दिली अंतिम मुदतवाढ। नाफेडचा धसका, व्यापाऱ्यांनी वाढविले सोयाबीनचे दर, प्रति क्विंटल 300 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना याचा फायदा। नाफेडकडे देखील असंख्य शेतकऱ्यांची नोंदणी झाली। शेतकरी मित्रांनो, परदेशात तुमचा भाजीपाला पाठवा, लाखो कमवा, आधी नोंदणी करा। नोंदणी अनिवार्य। युरोपियन देशांना हवी कीटकनाशक उर्वरित अंशमुक्तीची हमी। थंडीचा जोर वाढला, ग्रामीण भागामध्ये पेटल्या शेकोट्या, रब्बीच्या पिकांना पोषक वातावरण, शेतकऱ्यांमध्ये समाधान। कपास ॲपवर नोंदणीसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत, लाभ घेण्याचे मार्केटिंग फेडरेशनचे संचालक अतुल गण्या पवार यांचे आवाहन। लाडकी बहीण योजनेमध्ये 40 लाख महिलांचा लाभ थांबण्याची शक्यता, महिला थेट अपात्र ठरू शकतात। ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले। ई-पीक पाहणीसाठी 15 जानेवारीपर्यंत नोंदणीची संधी देण्यात आली। ई-केवायसी नसलेले असंख्य शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित, हजारांच्या वर शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी ई-केवायसी झालेली नाही। ई-केवायसी करा तरच खात्यात अनुदान जमा होणार। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचे एकत्रित 4,500 रुपये 15 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेत। पण आणखीन अधिकृत घोषणा झाली नाही। आज घोषणा होण्याची शक्यता। तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती, कारण हळद पिकावर करपा रोग आला आहे। हरभरा क्षेत्रवाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील, 50% सवलतीवर मिळणार बियाणे, शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे जिल्हा कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांचे आवाहन।
धान आणि भरड धान्य खरेदीकरिता शेतकरी नोंदणीला मुदतवाढ, ऑनलाईन नोंदणी करण्याचे मार्केटिंग अधिकारी तिवाडे यांचे आवाहन. 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तुरीवर अज्ञात रोगांचा प्रादुर्भाव, थंडीमुळे 80% पीक संकटात. थंडीच्या कडाक्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण. किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी रखडली. योजनेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला, म्हणजेच की वारसा हक्काने 66 जमीन हस्तांतरित झालेले शेतकरी योजनेस पात्र आहेत. मात्र वाटप, खरेदी, बक्षीस आदी कारणामुळे 1 फेब्रुवारी 2019 नंतरच्या जमीनधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. घरकुल लाभार्थ्यांना 6 घाटांवरून होणार 5 ब्रास वाळूंचा मोफत पुरवठा. 24 डिसेंबरपासून मागील 2 दिवसांपासून वाळू वाटपाला सुरुवात झाली. भंडारा जिल्ह्यातील अपडेट. शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा द्या. विजोरा उपकेंद्र क्षेत्रातील शेतकऱ्यांची समस्या. आमदार रणधीर सावरकरांचे ग्रामीण विभागाला निर्देश. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कापूस पिकावर बोंडसडचा प्रादुर्भाव, शेतकरी संकटात. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी. धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी दिल्या जाणाऱ्या बोनसची परंपरेला छेद. अधिवेशन काळात शासनाची बोनस संबंधी चर्चा देखील नाही. शेतकरी येणार आर्थिक अडचणीत. ड्रोनद्वारे औषध फवारणीकडे वाढला आहे कल. मजूर टंचाईवर चांगला पर्याय. वेळेची आणि खर्चाची देखील बचत. सोने 2019 पर्यंत 3 लाखांवर शक्य. अमेरिकन अर्थतज्ज्ञांचा दावा. डॉलरचे विनिमय मूल्य घसरणार. हिंगोलीच्या मोंड्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला म्हणजेच की हळदीला 14,700 रुपयांचा भाव मिळत आहे. वर्ष लोटले, पैसे भरून सौर कृषी पंप मिळेनात. पीक वाचवण्यासाठी थंडीत शेतकऱ्यांचे रात्रींचे जागरण कायम सुरूच. शेंगदाणे महागले, खाद्यतेलांचे दर उतरले, लसणांचे दर भडकले, गवारी तेजीमध्ये. घरपट्टीसह पाणीपट्टी व दिवाबत्ती करात 50% सवलत. ग्रामपंचायतींचा धाडसी निर्णय. मुदतीत नोंद झालेल्या पिकांची ऑफलाईन पद्धतीने पाहणी. जमावबंदी. आयुक्तांकडून मार्गदर्शन सूचना जारी. पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात लिहावेत. रब्बीचे नियोजन बिघडले. तण व कीटकनाशक 30% महागले. एकरी उत्पादन खर्च 25 ते 30 हजारांच्या घरात वाढले आहेत. कृषीच्या 50% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळाले कांदा चाळ. फलो उत्पादन विकास अभियान. कांदा लसूण साठवणूक गृहाला अर्थसहाय्य. KYC होत नसलेल्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीच्या मदतीचे काय? वारसांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची मागणी. शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याचे सरपंच संघटनेची मागणी आहे. तरी देखील करडईचे क्षेत्र वाढेनात. करडईच्या तेलांचे भाव भिडले गगनाला. करडईचे तेल आरोग्यासाठी लाभदायक आहेत. ग्राहकांकडून तेलाची मागणी वाढली. स्वधार योजनेचा अर्ज सादर करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता आठवडी बाजारामध्ये भाज्यांची आवक वाढली आहे. दर मात्र आता घसरले.